बातमी बळीराजाची. सहप्रायोजक आहेत अक्कुदास दूधकांडी. शुद्ध आयुर्वेदिक चूर्ण, सर्व दुभत्या व पाळीव पशुपक्ष्यांकरिता. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे. बातमी बळीराजाची या कृषी विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता कृषी विषयक महत्त्वाच्या बातम्यांचा झटपट आढावा घेऊयात बळीराजा टॉप 10 मधून. हिंगोली जिल्ह्यातील सोयाबीन काढणीच्या कामांना तर सुरुवात झाली आहे. शेतकरी सध्या मळणी यंत्राच्या सहाय्याने सोयाबीनची मळणी करण्याच्या कामात व्यस्त आहेत. पण यंदा सोयाबीन पिकाच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. मालेगाव, मनमाड, सटाणा सह कसमादे पट्ट्यात शेतीसाठी पुरेसा पाऊस न पडल्याने झेंडूच्या फुलांवर देखील परिणाम होतोय. फुलांच्या उत्पादनात क्षमतेत 40% घट झाली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर चांगला भाव शेतकऱ्याला मिळेल अशी आशा आहे. द्राक्ष बागेवर उंटाळीचा प्रादुर्भाव झालाय. चांदवड, निफाड, वेंचूरसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील द्राक्ष बागायतदार शेतकरी अडचणीत सापडले आहेत. महागडी औषधांची फवारणी करून देखील अळीचा प्रादुर्भाव आटोक्यात येत नसल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. मनमाड, लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात सुधारणा झाली आहे. सध्या कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी 1000 रुपये आणि जास्तीत जास्त 2870 रुपये भाव मिळतोय. हिंगोली जिल्ह्यात कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणात कोकणा रोगाचा प्रादुर्भाव झालाय. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडत आहेत. कोकणा रोगाच्या प्रादुर्भावामुळे कपाशीची फुलंही वाढून गेली आहेत. तर कृषी विभागानं शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झाली आहे. सोयाबीनचा हब म्हणून ओळख असलेल्या वाशिम जिल्ह्यातील खरीपातील सोयाबीन काढणीला वेग आलाय. मजुरांकडून काळजीपूर्वक काम करून घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रथमोपचार पेटींची देखील व्यवस्था केली आहे. राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे स्वतः ट्रॅक्टर चालवला. त्यांनी बीडमध्ये कृषी यांत्रिकीकरण अभियान योजनेतील ट्रॅक्टर आणि अन्य अवजारांच्या वितरण कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी हा ट्रॅक्टर चालवला. मुंडेंनी लहानपणीच्या आठवणींना देखील यावेळी उजाळा दिला. परभणीच्या पाथरी तालुक्यात लंपीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात भरणारा गोवंशाचा बाजार हा काही काळासाठी बंद करण्यात आलाय. मात्र शेळीचा बाजार नेहमीप्रमाणे दर रविवारी सुरू आहे. बीडच्या आष्टी इथल्या कृषी महाविद्यालयाच्या वतीनं माझी माती माझा देश हा उपक्रम राबवण्यात आला. शहरातून रॅली काढत अमृत कलशात माती एकत्रित करण्यात आली. ही माती दिल्लीला पाठवली जाणार आहे आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील येळावी गावच्या गावतळ्यात आरफळ योजनेचं पाणी दाखल झालं आणि त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय. यंदा कमी पाऊस झाल्यानं पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न हा गंभीर होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच ग्रामपंचायतीनं भविष्यातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी आतापासूनच पावलं उचलायला सुरुवात केली आहे. जेसीबीच्या सहाय्यानं येळावी परिसरातील आरफळ कॅनलची स्वच्छता देखील करण्यात आली. हिंगोलीच्या कहाकर बुद्रुक शिवारातील शेतात 4 एकर शेतातील काढणी केलेल्या सोयाबीनच्या गंजीला आग लागली आहे. या आगीत हातातोंडाशी आलेलं सोयाबीन जळून खाक झालंय आणि त्यामुळे शेतकरी सिंधुबाई पोपळकर यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. या घटनेची चौकशी करण्याची तक्रार पोलिसांनी त्यांनी केली आहे. बीडमध्ये एका शेतकऱ्यानं अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेती संबंधी फेरफार करण्यासाठी चक्रा मारून देखील फेरफार होत नसल्यानं शेतकऱ्यानं हे पाऊल उचललंय. तर कृषी मंत्री धनंजय मुंडे हे बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत आणि जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीआधी शेतकऱ्यानं अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. या दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शेतकऱ्याला ताब्यात घेतलाय. आता कृषी विषयक बातम्या पाहूयात विस्तारानं. राज्यातील ऊस गाळप हंगाम हा कधी सुरू करायचा याचा निर्णय घेण्यासाठी बुधवारी महत्त्वाची बैठक होणार आहे. मुंबईत ही बैठक होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ही बैठक पार पडेल. या बैठकीला उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि उद्योग मंत्री उदय सामंत
आणि यासोबतच साखर कारखानदार महासंघाचे प्रतिनिधी देखील उपस्थित राहतील। महाराष्ट्रासह देशात विविध ठिकाणी येत्या 24 तासात पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। देशातील अनेक राज्यातून मान्सूननं माघार घेतली आहे, तरी देखील काही राज्यात गेल्या 24 तासात मुसळधार पाऊस झाला। काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। तर देशाच्या पूर्वेकडील राज्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आणि काश्मीर, राजस्थान, कोकण किनारपट्टीसह कर्नाटकात आज विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। राज्यातील 43 तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे। सरकारकडून या तालुक्यांमध्ये दुष्काळाचा ट्रिगर 2 हा लागू करण्यात आला आहे। या तालुक्यातील पिकांच्या उत्पन्नात घट झालीच आणि शिवाय चारा पाण्याचा प्रश्न देखील गंभीर झाला आहे। पावसाळा सुरू असताना देखील सरासरीच्या 40% सुद्धा पाऊस यावर्षी झाला नाही आणि त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। अशा राज्यातील 43 तालुक्यात दुष्काळाचा ट्रिगर 2 हा लागू करण्यात आला आहे आणि त्यात सोलापूर आणि जालना जिल्ह्यातील प्रत्येकी 5 तर पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक म्हणजेच 7 तालुक्यांचा समावेश आहे। तर कोणत्या तालुक्यात दुष्काळ आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मालेगाव, सिन्नर, येवला, बारामती, दौंड, इंदापूर, बार्शी, करमाळा, माढा, माळशिरस, सांगोला, अंबड, बदनापूर, भोकरदन, जालना, मंठा, कडेगाव, खानापूर, खंडाळा, वाई, हातकणंगले, गडहिंग्लज, लोहारा, धाराशिव, अंबाजोगाई, धारूर, वडवणी, रेणापूर, बुलढाणा, लोणार आणि या व्यतिरिक्त मुळशी, पुरंदर, शिरूर आणि वेले गावात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। राज्यातील 43 तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे। राज्य सरकारकडून या तालुक्यात दुष्काळाचा ट्रिगर 2 हा लागू करण्यात आला आहे। दरम्यान बीड जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ 50%च पाऊस झालाय आणि त्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। दरम्यान या परिस्थितीमुळे पिकांच्या उत्पादनावर देखील परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय आणि याचाच आढावा घेतला आमचे बीडचे प्रतिनिधी विकास माने यांनी। राज्यातील 43 तालुक्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळेच आता ट्रिगर 2 जो आहे तो लागू करण्यात आलेला आहे आणि एकंदरीतच सध्या बीड जिल्ह्यातली जर परिस्थिती पाहिली तर नक्कीच चिंताजनक म्हणावी लागेल, कारण की वार्षिक सरासरीच्या तुलनेमध्ये केवळ 50% जो पाऊस आहे तो जिल्ह्यात झालेला आहे आणि त्याचाच परिणाम सध्या आपण पाहू शकतो। या खरीप हंगामातील जे काही पिकं आहे त्याच्यावरती झाल्याचं पाहायला मिळत आहे। सध्या कापसाचं पीक आपण पाहू शकता, आता दसऱ्यामध्ये जे आहे कापसाची पहिली वेचणी जी आहे ती सुरू होते, मात्र हा जो कापूस आपण पाहतोय कमरा एवढा कापूस आहे, परंतु याला कापसाचे काही अंशीच बोंड लागलेले आहेत, परंतु कापूस जो आहे तो फुटलेला नाही आहे आणि त्यामुळेच उत्पन्नामध्ये शेतकऱ्यांच्या घट जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळत आहे। जिल्ह्यातली जर परिस्थिती पाहिली बीड जिल्ह्यातली तर अंबाजोगाई, धारूर या सर्व पट्ट्यामध्ये जो आहे तो अल्पशा पाऊस झालेला आहे आणि त्यामुळेच सध्या शेतकऱ्यांची चिंता देखील वाढवलेली आहे। संपूर्ण शेतकऱ्यांची मदार जी आहे ती पूर्णतः आता परतीच्या पावसावरती अवलंबून असते, मात्र आता आपण जर पाहिलं तर परतीचा पाऊस जो आहे तो देखील होत नाही आहे आणि त्यामुळेच ही खरीपाची जी पिकं आहे ती कुठेतरी धोक्यात आलेली आहे। आता रब्बी हंगाम देखील तोंडावरती आलेला आहे आणि त्यामुळेच आता जिल्ह्यातला शेतकरी जो आहे तो आता राज्य सरकारच्या मदतीकडे डोळे लावून आहे। विकास माने, लोकशाही मराठी, बीड। परभणी, जिंतूर, सेलू तालुक्यात यंदा कमी पाऊस झाल्यानं बळीराजा अडचणीत आलाय। राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव, नुकसान भरपाई, पीक विमा, चारा छावण्यांचा प्रश्न तात्काळ सोडवावेत अशी मागणी शरद पवार गटाचे माजी आमदार विजय भांबळे यांनी केली आहे। पाहूया। सोयाबीनला 8,000 रुपये क्विंटल भाव मिळाला पाहिजे आणि कापसाला 10,000 रुपये क्विंटल भाव मिळाला पाहिजे, अशा प्रकारची मागणी आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केली। 15 दिवसाची आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना वेळ दिली। एबीसीबीचे मुद्दे त्या ठिकाणी घेतले। 33 kV सबस्टेशन सगळे ओव्हरलोड आहेत, काही ठिकाणी ट्रान्सफॉर्मर प्रेशरचा 100% केला पाहिजे, अशा अनेक मागण्या आम्ही या ठिकाणी घेऊन आलो। 15 दिवसाच्या आत जर सरकारने आमच्या निवेदनाची दखल नाही घेतली तर जिंतूर या ठिकाणी प्रचंड जन आंदोलन
या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीनं, आमच्या पक्षाच्या वतीनं आणि कार्यकर्त्याच्या वतीनं आम्ही करणार आहोत. जळगाव जिल्ह्यात हवामानावर आधारित केळी पीक विम्याची भरपाई अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाहीये. 81,000 पात्र शेतकरी पीक विम्याच्या भरपाईपासून वंचित आहेत. तर दिवाळीपूर्वी तरी शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करावी अशी मागणी केळी उत्पादक शेतकरी करतायत. आणि याबाबत केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी. राज्यात सर्वाधिक केळी उत्पादक जिल्हा म्हणून जळगाव जिल्ह्याची ओळख आहे. मात्र हवामानावर आधारित फळपीक विमा अंतर्गत अद्यापही केळी उत्पादक शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही. अनेक पक्ष संघटनांकडून खरं तर पीक विम्यासाठी आंदोलन देखील केले जातात. मात्र 1.5 ते 2 महिन्याचा कालावधी उलटून देखील अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झालेली नाही. आपल्यासोबत केळी उत्पादक शेतकरी आहेत. तर काय सांगाल, ज्या पद्धतीने खरं तर दरवर्षी आपण फळपीक विमा काढतोय, अद्यापही खरं तर फळपीक विम्याची रक्कम अद्याप जमा झालेली नाही, काय मागणी आहे? आमच्या अजूनपर्यंत खात्यामध्ये पैसे आलेच नाही ते. आणि आमचं भरपूर तापमानामुळे भरपूर नुकसान झालं आहे. जे म्हणजे केळीचं आमचं काही केळी शॉर्ट पडले वाद्यामध्ये, लांब वादाने आल्यामुळे असलं. आणि काही ठिकाणी आमचे म्हणजे पैसे काही पीक विमा काढूनसुद्धा ते पैसे मिळाले नाही. काही खात्यातले रद्द करून दिले बा, तुमच्या शेतात केळीच नाही आहे. काही भागात आपली झाडं पडले पण ते झाडांचे त्यांनी पंचनामेसुद्धा केले नाही आहे. तिथं ऑनलाईन पंचनामा करायला लागतात शेतकऱ्याकडे. एवढा थोडं मोबाईल राहतो ऑनलाईन किंवा शेतकऱ्याला बाकी गोष्टी करतात नाही त्याच्यातल्या. त्याच्यामुळे असं वारंवार असं न करता शेतकरी एवढा याच्यानं विमा काढत असतो नेहमी वारंवार. खिशात पैसे नसतं मी अजून पैसे उचलतो आणि तरी विमा काढतो. पण ते पैसे अजून शेतकऱ्याच्या खात्यात आले नाही अजून. तर आमच्या खात्यात यायला पाहिजे ते पैसे. एवढं सरकार हे दरवर्षी वारंवार आम्हाला विम्याचे आग्रह करतात, विमा भरून टाका म्हणून. पण आजपर्यंत आम्हाला विमाचा ऑनलाईन फॉर्म भरूनसुद्धा 1.5-2 महिने झालेत. अद्याप अकाउंटवर पैसे आलेले नाहीत. शासनानं जर काही याच्यावर लक्ष दिलं तर आमची येणारी जी दिवाळी आहे ती गोड होईल आमची. निश्चितच आपण बघतोय की ज्या पद्धतीने हवामानावर आधारित फळपीक विम्याची रक्कम जी आहे ती अद्यापही केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे दिवाळीपूर्वी शासनाने ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी व शेतकऱ्यांची दिवाळी ही गोड करावी अशी काहीशी मागणी जी आहे केळी उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव. राज्यात दुष्काळ नाही असं सरकारचं मत असून कॅबिनेट बैठकीत कोणतेही निर्णय होत नसल्याचं म्हणत नाना पटोलेंनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय. पाहूयात. राज्यामध्ये दुष्काळ नाही आहे असं सरकारचं मत आहे असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे. मी महाराष्ट्रातला सगळ्या विभागातला दौरा करून आजच पहिल्यांदा मुंबईत आलेलो आहोत. मी गेल्या 6-7 तारखेपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यात होतो आणि राज्यातल्या सगळ्या भागातल्या लोकांशी मी विभागनीय भेटलेलो आहोत. आणि त्याच्यामध्ये काय काय परिस्थिती आहे त्या भागामध्ये दुष्काळाची, काय भयावकता आहे ते मी सगळं ऐकलं. आणि त्या ठिकाणी मीडियाला मी स्वतः बोललो की ही दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. त्याच्यानंतर 2-3 कॅबिनेट सरकारच्या झाल्या, पण त्याच्यावर साधी दुष्काळाची चर्चासुद्धा करायला हे तयार नाहीत आणि दुष्काळ जाहीर करायला तयार नाही. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात आहेत. तळकोकणात भात कापणीची सुरुवात आजही पारंपरिक पद्धतीनंच केली जाते. कोकणात याच प्रथेला नवे करणं असं म्हणतात. तर त्या गावातील ग्रामदैवत असलेले मानकरी हे शेतात जाऊन भाताच्या रोपांची विधिवत पूजन करून मानकरी करवी कापणी केली जाते. आणि कापणी केलेली भाताची पेंडी हे मानकरी डोक्यावर घेत ढोल आणि ताशांच्या गजरात ग्रामदैवत असलेल्या मंदिरात आणून पुरोहितांच्याकडून भाताच्या पेंडीचं पूजन केले जातं. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संत्री फेकून प्रहार संघटनेनं आंदोलन केलंय. बांगलादेशनं आयात शुल्क वाढवल्यानं शेतकरी संकटात सापडलाय. शेतकऱ्यांसह प्रहारच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत आंदोलन केलं. आणि यावेळी बांगलादेशनं लागू केलेली आयात शुल्क हटवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली प्रहारच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. सणासुदीच्या काळात खाद्यतेलाची मागणी वाढल्यानं किमतीत वाढ झाली आहे. मोहरी तेल, तेलबी आणि पाम तेलाच्या किमतीत प्रति क्विंटल सरासरी 125 रुपयांनी वाढ झाल्याचं समोर येत आहे. आणि या भाववाढीमुळे सणाच्या काळात सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार असल्याचं स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे एकीकडे काही तेल आणि तेलबियांचे भाव वाढत आहेत, मात्र शेंगदाणे आणि सोयाबीनचं तेल आणि तेलबियांचे भाव हे गडगडल्याचं समोर येत आहे. तर कोणत्या तेल आणि तेलबियांचे भाव किती वाढलेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून.
मोहरीमध्ये 100 रुपयांची वाढ, मोहरी दादरी 350 रुपयांची वाढ, शुद्ध मोहरीत 45 रुपयांची वाढ, मोहरी घाण्याच्या तेलात 45 रुपयांची वाढ, कच्चं पाम तेल याच्यात 100 रुपयांची वाढ झाली तर सरकी तेलात 25 रुपयांची वाढ झाली आहे. सोयाबीन दाणे 100 रुपयांची घट झाली आहे. शेंगदाणे तेलात 550 रुपयांची घट झाली आहे. तर सॉल्व्हेंट रिफाईंड तेल याच्यात 255 रुपयांची घट झाली आहे. आणि याबरोबरच बातमी बळीराजाची या बुलेटिनमध्ये वेळ झाले तुर्तास इथेच थांबण्याची. नमस्कार. बातमी बळीराजाची. सहप्रायोजक आहेत अक्कुदास दूधकांडी, शुद्ध आयुर्वेदिक चूर्ण, सर्व दुभत्या व पाळीव पशुपक्ष्यांकरिता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.